नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी क्लास 6 IMO दॅट इज मीन्स इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड वर्कबुक ओके. तर क्लास 6 मध्ये जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे नोविंग आवर नंबर्स, यामधील प्रश्न क्रमांक 1 ते 10 अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेले आहेत. तर आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 ते 20 पर्यंतचे प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 11 यामधील व्हॉट इज द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ place and face value of 6 and the sum of place and face values of 5 in the number 67,582. ओके. तर स्टार्टिंगला जो काही क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊया. व्हॉट इज द एक्सपांडेड फॉर्म. ओके, व्हॉट इज द एक्सपांडेड फॉर्म. कुणाचं एक्सपांडेड फॉर्म ऑफ द डिफरन्स बिटवीन. ओके, जो काही डिफरन्स येणार आहे त्या डिफरन्स मधील आपल्याला एक्सपांडेड फॉर्म या ठिकाणी पाहायचं आहे. कुणाचा डिफरन्स काढायचा आहे आपल्याला. द सम ऑफ प्लेस अँड फेस व्हॅल्यूज ऑफ 6. ओके, सम ऑफ प्लेस अँड फेस व्हॅल्यूज ऑफ 6. ओके, तर स्टार्टिंगला कोणाचं सम करायचं आहे आपल्याला की 6च्या प्लेस व्हॅल्यूचं आणि फेस व्हॅल्यूचं आपल्याला सम करायचं आहे. आणि ते डिफरन्स कोणाकोणाच करायचं आहे याचं सम आणि द सम ऑफ प्लेस अँड फेस व्हॅल्यू ऑफ 5. ओके, आणि 5चं प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यूचं सम करून या 6च्या फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यूचं सम मधून मायनस करायचं आहे आपणाला. ओके, परंतु तो कोणत्या नंबर मधलं करायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे आपणाला 67,582. तर अशा वेळेस काय करावं लागेल पहा. आपल्याला दिलेला जो नंबर आहे तो आपण या ठिकाणी स्टार्टिंगला या ठिकाणी लिहूया पहा. 67,582. ओके, स्टार्टिंगला तो नंबर आपण या ठिकाणी कन्फर्म करून घेऊया 67,582. ओके, या नंबरमध्ये काय करावं लागेल आपल्याला. हे 6 ओके आणि हे 5. ओके, तर स्टार्टिंगला द प्लेस व्हॅल्यू ऑफ 6 इज इक्वल टू. ओके, तर स्टार्टिंगला आपल्याला काय करावं लागेल. या 6ची प्लेस व्हॅल्यू पाहावी लागेल. ओके, कोणत्या प्लेसला आहे पहा. 6 1s 10s 100 1000 10,000. ओके, म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू किती असणार आहे 60,000. किती आहे 60,000. ओके, त्यानंतर द फेस व्हॅल्यू. ओके, द फेस व्हॅल्यू ऑफ 6 इज इक्वल टू. ओके, तर कोणताही नंबर ज्याही प्लेसला असेल कोणत्याही प्लेसला असेल त्याची फेस व्हॅल्यू ही सेमच असते, म्हणजे हे 6च असणार आहे. ओके, फेस व्हॅल्यू. आता यांचं काय करायचं आहे आपल्याला सम करायचं आहे. ओके, सम इज इक्वल टू काय येईल 60,000 प्लस 6 इज इक्वल टू 60,006. ओके, तर यांचं सम किती आलेलं आहे 60,006 आलेलं आहे. त्यानंतर द आता कोणाचं करायचंय 5चं करायचंय आपल्याला. ओके, द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज इक्वल टू. 5 कोणत्या प्लेसला आहे पहा. 1s 10s 100 प्लेसला आहे. ओके, म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू किती येणार आहे 500. ओके, द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज इक्वल टू 500. त्यानंतर द फेस व्हॅल्यू ऑफ 5. ओके, तर या 5ची फेस व्हॅल्यू किती असणार आहे 5च असणार आहे. ओके, आणि आता या दोघांचं म्हणजे 5च्या प्लेस व्हॅल्यूचं आणि फेस व्हॅल्यूचं आपल्याला काय करायचंय सम करायचंय. सम
इज इक्वल टू 500 प्लस 5 इज इक्वल टू 505. ओके, तर आता या 6च्या प्लेस व्हॅल्यूचं आणि फेस व्हॅल्यूचं सम केलेलं आहे. 5च्या प्लेस व्हॅल्यूचं आणि फेस व्हॅल्यूचं आपण या ठिकाणी सम केलेलं आहे. आता काय विचारलेलं आहे, यांचा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी 60,006 मायनस 505. ओके, 60,006 मायनस 505. ओके, यांचं मायनस केल्याच्या नंतर आन्सर काय येणार आहे पहा. 6 मायनस 5 इज इक्वल टू 1. 0 minus 0, 0. Then we cannot subtract 5 from 0, so borrow from nearest number. So here formed number becomes 10. 10 minus 5 is equal to 5. Here remaining 9 and here remaining that is 5. Okay, so our answer is 59,501. Okay, 59,501. So आता पुढे काय करायला सांगितलेलं आहे आपल्याला, याचं एक्सपांडेड फॉर्म लिहायला सांगितलेलं आहे. म्हणजे जो काही डिफरन्स आलेला असेल तो डिफरन्सचं एक्सपांडेड फॉर्म. म्हणजे याचं एक्सपांडेड फॉर्म काय येणार आहे, 50,000 प्लस 9,000 प्लस 500 प्लस 0 प्लस 1 हे त्याचं काय असणार आहे, एक्सपांडेड फॉर्म असणार आहे. ओके, तर दिलेल्या ऑप्शनमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे एक्सपांडेड फॉर्म. ओके, तर पहा 50,000 प्लस 9,000 प्लस 500 प्लस 1 ऑप्शन नंबर डी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ओके, ऑप्शन नंबर डी. ओके, आता मॅक्झिमम स्टुडंट या ठिकाणी विचार करत असतील की ही आपली एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आहेत. ओके, तर या स्टेपनं जर आपण एक्झाम्पल केलं तर आपल्याला जवळपास 4 ते 5 मिनिट या ठिकाणी वेळ लागत आहे. परंतु आपणाला हे ट्रिक्सच्या माध्यमातून सुद्धा उदाहरण सोडवता येणार आहे. ओके, कशा पद्धतीने एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो पहा. ओके, तर या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया की काय ज्या पद्धतीनं प्रश्न सांगितलेला आहे. आता 6 हे 10,000 प्लेसला आहे, म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू ही 60,000 असणार आहे. फेस व्हॅल्यू त्याची 6च असणार आहे, म्हणजे 60,006. ओके, म्हणजे युनिट प्लेसला काय आहे पहा, 6 आलेला आहे. ओके, आणि या ठिकाणी द सम ऑफ प्लेस अँड फेस व्हॅल्यूज ऑफ 5 असं पण सांगितलेलं आहे. 5 ची प्लेस व्हॅल्यू 500 आहे आणि फेस व्हॅल्यू 5 आहे, म्हणजे 505 होईल. आणि याच्या युनिट प्लेसला किती आहे पहा, 5 आहे. अगोदरच्या युनिट प्लेसला काय होतं, 6 होतं. ओके, आणि याच्या युनिट प्लेसला काय आहे, 5. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय येणार आहे, 6 मायनस 5 1 येणार आहे. ओके, आणि येणारं जे काही आन्सर असेल पहा, 60,000 मधून आपण ते मायनस केलेलं आहे, जे काही आलेलं आहे आपलं ते 5चे सम प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यूचं. ओके, म्हणजे येणारा आन्सर आपलं काय असणार आहे, 60,000 पेक्षा कमी असणार आहे, छोटं असणार आहे. मग दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं की म्हणजे एक तर काय पाहिजे आपल्याला, युनिट प्लेसला 1 पाहिजे आणि येणारा आन्सर हे 60,000 पेक्षा कमी असलं पाहिजे, छोटं असलं पाहिजे. मग दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं 50,000 म्हणजे 60,000 पेक्षा कमी असलेलं 2च ऑप्शन आहेत, ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर डी. ओके, परंतु ऑप्शन नंबर ए मध्ये काय दिसते पहा, युनिट प्लेसला काय दिसायला लागले, 10 दिसायला लागले आपल्याला, म्हणजे या ठिकाणी 0 असं दिसतंय. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर ए येणार आहे का, नाही. आपल्याला काय पाहिजे, युनिट प्लेसला 1 पाहिजे. मग काय येईल आन्सर आपलं या ठिकाणी, ऑप्शन नंबर डी. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह न करता सुद्धा या ठिकाणी आपला आन्सर फाइंड आउट करू शकतो. परंतु सुरुवातीला आपण प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत प्रॅक्टिस होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे जे आन्सर्स आहेत हे फाइंड आउट करता येणार
नाहीत. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, यामध्ये इन विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स द डिजिट्स 0 and 2 have the same place and face value. ओके, तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर कशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे पहा. ओके, काय सांगितलेलं आहे आपल्याला की इन विच फॉलोइंग नंबर्स द डिजिट्स 0 and 2, ओके, 0 and 2 have the same place and face value. ओके, तर हा जो प्रश्न आहे तो आपण दोन्ही पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह करून पाहणार आहोत. एक म्हणजे ओरली सुद्धा आपण या प्रश्नाचा आन्सर या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो आणि दिलेले जे काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनच्या माध्यमातून सुद्धा हे आन्सर फाइंड आउट करू शकतो. इन विच ऑफ द फॉलोइंग, ओके, ज्या वेळेस असं क्वेश्चन दिलेला असतो इन विच ऑफ द फॉलोइंग, इन विच ऑफ द फॉलोइंग, ओके, अशा वेळेस आपल्याला जे काही ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शनमधून आन्सर फाइंड आउट करायचं असतं. म्हणजे आन्सर सुरुवातीला न फाइंड आउट करता आपल्याला दिलेले ऑप्शन या ठिकाणी पाहावे लागतात आणि या ऑप्शनमधून आपल्याला आन्सर फाइंड आउट करावं लागतं. ओके, तर आन्सर कसं फाइंड आउट करायचं ते आपण पाहूया. तर स्टार्टिंगला ऑप्शन नंबर ए आपण या ठिकाणी पाहूया. काय दिलेलं आहे, दिलेला जो काही नंबर आहे तो नंबर आपण या ठिकाणी पाहूया. ओके, तर 9,99,85,012 असा या ठिकाणी नंबर दिलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. तर यामध्ये 0 जे आहे तर 0ची प्लेस व्हॅल्यू किती असणार आहे, 0च असणार आहे. फेस व्हॅल्यू किती असणार आहे, 0च असणार आहे. त्यानंतर 2 हे युनिट प्लेसला आहे. ओके, आणि युनिट प्लेसला त्याची फेस व्हॅल्यू असेल आणि प्लेस व्हॅल्यू असेल हे सुद्धा कशी आहे, सेमच आहे. म्हणून आपलं जे काही आन्सर आहे ते आन्सर काय येणार आहे, ए, ऑप्शन नंबर ए हे आन्सर आपलं या ठिकाणी करेक्ट आलेलं असणार आहे. आता एक आपण काय पाहिलं की दिलेल्या ऑप्शनमधून आन्सर पाहत असताना आपला आन्सर हे ऑप्शन नंबर 1 म्हणजे ए या ठिकाणी आलेला आहे. ओके, परंतु आता ज्यावेळेस आपल्याला ट्रिकच्या माध्यमातून पाहायचं आहे हेच आन्सर. ओके, तर त्यावेळेस काय करावं लागेल पहा. प्रश्न ज्यावेळेस आपण वाचतो इन विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स द डिजिट्स 0 and 2 हॅव द सेम प्लेस अँड फेस व्हॅल्यू. ओके, तर यामध्ये एक गोष्ट आपल्याला माहिती आहे कोणती की 0 हा कोणत्याही प्लेसला असेल, 1000 प्लेसला असेल, लॅक प्लेसला असेल, क्रोर प्लेसला असेल, कोणत्याही प्लेसला असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू ही काय असणार आहे, सेमच असणार आहे. त्याची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू ही सेमच असणार आहे 0ची. ओके, परंतु 2 हे जे आहे म्हणजे 0 व्यतिरिक्त जेही कोणते डिजिट्स असतील मग त्यामध्ये फक्त 2च म्हणून नाही आहे तर 1 to 9 पर्यंतचा कोणताही डिजिट जर आपण घेतला तर तो जर फक्त आणि फक्त युनिट प्लेसला जर असेल, ओके, तर त्याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू ही सेम येत असते. त्याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू ही सेम येत असते. अदर कोणत्याही प्लेसला जर असेल म्हणजे 10 प्लेसला असेल, 100 प्लेसला असेल, 1000 प्लेसला असेल तर ते जे अदर डिजिट्स आहेत त्यांची मात्र फेस व्हॅल्यू ही तीच येते परंतु प्लेस व्हॅल्यू मात्र सारखी येत नाही. ओके, फक्त जर तो डिजिट कोणत्या प्लेसला असायला पाहिजे, युनिट प्लेसला असायला पाहिजे. ओके, जर युनिट प्लेसला जर ते डिजिट असतील तर त्यांची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू ही सेम असते. आणि दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर फक्त 2 हे युनिट प्लेसला असलेला ऑप्शन नंबर ए मध्ये आहे. बाकीकडे सर्वत्र या ठिकाणी 10 प्लेसला आहे, या ठिकाणी 100 प्लेसला आहे, या ठिकाणी 10 प्लेसला आहे. त्यांची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू ही सेम असत नाही. म्हणून या ठिकाणी आपलं जे काही आन्सर असणार आहे हे आन्सर ऑप्शन नंबर ए असेल. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स कॅन यू फॉर्म बाय युजिंग द डिजिट्स 6, 0, 8 each
ओनली वन्स. ओके, तर या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न व्यवस्थित समजून घेऊया. काय सांगितलेलं आहे, हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स. ओके, हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स कॅन यू फॉर्म बाय युजिंग द डिजिट्स. ओके, कोणकोणते डिजिट्स दिलेले आहेत पहा, 6, 0, 8 आणि पुढं सांगितलेलं आहे इच ओनली वन्स. प्रत्येक जो डिजिट आहे तो डिजिट आपल्याला एकदाच वापरायचा आहे. कितीदा वापरायचं, एकदाच वापरायचा आहे आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहे. तर आता त्या संख्या आपण या ठिकाणी पाहूया पहा. ओके, नंबर 1 608 असेल. ओके, सेकंड नंबर 680 असेल. ओके, तर ह्या दोन्ही नंबर्स आपण या ठिकाणी तयार करू शकतो. त्यानंतर थर्ड नंबरला असेल 806 असेल. फोर्थ नंबर 860 असेल. ओके, म्हणजे 8 पासून आणि 6 पासून आपण हे नंबर्स या ठिकाणी तयार करू शकतो अशा पद्धतीचे. ओके, परंतु 0 पासून आपल्याला नंबर स्टार्ट करता येत नाही, म्हणजे तो नंबर आपला 2 डिजिट नंबरच या ठिकाणी होतो. आपल्याला सांगितलेलं आहे 3 डिजिट नंबर, त्यामुळे आपल्याला हेच आपले हे असणार आहेत, नंबर्स असणार आहेत. ओके, आणि दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आता आपले किती नंबर्स झालेले आहेत पहा, 4 नंबर्स झालेले आहेत. म्हणजे दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं तर ऑप्शन नंबर B4 हे आन्सर आपलं या ठिकाणी करेक्ट असणार आहे. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 14 काय सांगितलेलं आहे पहा. क्वेश्चन नंबर 14 मध्ये इन, आता हा जो नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहिजे 7,53,106. द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट 10,000 प्लेस इज डॅश डॅश टाइम्स द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट 100 प्लेस. ओके, तर या ठिकाणी जे 10,000 प्लेसला जो काही डिजिट आहे, ओके, थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया आपण. ओके, इन 7,53,106 द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट 10,000 प्लेस. ओके, काय आहे पहा, 10,000 प्लेसला कोणता डिजिट आहे, तर या ठिकाणी 5 आहे. ओके, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज इक्वल टू 10,000 प्लेसला 5 आहे, म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू किती असणार आहे, 50,000 असणार आहे. किती असणार आहे, 50,000 असणार आहे. आणि काय सांगितलेलं आहे की द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट 100 प्लेस. ओके, 100 प्लेसला कोणता आहे पहा, 1 आहे. ओके, कोणता आहे, 1 आहे. तर त्याची प्लेस व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. द प्लेस व्हॅल्यू ऑफ 1. ओके, तर त्याची प्लेस व्हॅल्यू किती येते पहा, 1ची प्लेस व्हॅल्यू 100. ओके, 100 प्लेसला असल्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू किती येणार आहे, 100 येणार आहे. ओके, आता त्याचं किती टाइम्स आहे ते असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे काय करावं लागेल, आपल्याला या ठिकाणी डिव्हिजन करावं लागेल. म्हणजे हे 50,000 डिवायडेड बाय 100 या ठिकाणी आपल्याला करावं लागेल. मग 50,000 डिवायडेड बाय 100 केल्याच्या नंतर काय येईल पहा, 0 0 0 0 गेट कॅन्सल. ओके, काय शिल्लक राहतं पहा या ठिकाणी, तर या ठिकाणी शिल्लक राहणार आहे 500. ओके, 500 म्हणजे किती टाइम्स येणार आहे, हे 500 टाइम्स येणार आहे, 500 टाइम्स. आणि दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कोणता येईल ऑप्शन, ऑप्शन नंबर ए, 500 टाइम्स. ओके, यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. द सम ऑफ द टू नंबर्स इज 47,69,802 if the greater number is 30,58,168, then find the smaller number. ओके, तर काय सांगितलेलं आहे पहा, द सम ऑफ टू नंबर्स. ओके,
किती दिलेला आहे 47,69,802 हे त्या दोन नंबरचं काय आहे सम आहे. म्हणजे दोन संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 47,69,802. ओके. आणि इफ द ग्रेटर नंबर इज, आणि त्याच्यापैकी एक मोठी संख्या, ज्या दोन संख्यांची बेरीज केलेली आहे त्या दोन संख्यांपैकी एक जी मोठी संख्या आहे ती मोठी संख्या कोणती आहे म्हणून सांगितलेलं आहे 30,58,168. देन फाइंड द स्मॉलर नंबर. ओके. अशा वेळेस एक छोटंसं उदाहरण आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पहा की दोन संख्यांची बेरीज ही समजा 10 दिलेली आहे. दोन संख्यांची बेरीज किती दिलेली आहे 10 दिलेली आहे. आणि त्यापैकी एक संख्या म्हणजे एक मोठी संख्या ही 8 आहे आणि आपल्याला छोटी संख्या शोधायची आहे. तर आपण काय करतो पहा 10 वजा 8 बरोबर 2. म्हणजे जे काही बेरीज आलेली असेल त्या बेरजेतून ती दिलेली एक संख्या आपण काय करत असतो वजा करत असतो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला दोन संख्यांची बेरीज ही 47,69,802 दिलेली आहे आणि त्यापैकी एक संख्या ही 30,58,168 दिलेली आहे. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस हे स्मॉलर नंबर ज्यावेळेस फाइंड आउट करायचा असेल किंवा दुसरी संख्या ज्यावेळेस आपल्याला फाइंड आउट करायची असेल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी जे सम आहे त्या सम मधून जी दिलेली एक जो नंबर आहे तो नंबर या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वजाबाकी म्हणजे हे सबस्ट्रॅक्शन हे ऑपरेशन या ठिकाणी करावं लागणार आहे. तर म्हणजेच या ठिकाणी 47,69,802 मायनस 30,58,168 आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. तर पहा या ठिकाणी 2 - 8 2 मधून 8 जात नाहीत म्हणून आपल्याला काय करावं लागेल एक 12 उसना आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल. तर या ठिकाणी 0 आहे 0 पासून घेता येत नाही म्हणून परत तो 0 शेजाऱ्याकडनं 12 घेईल. ओके. म्हणजे या ठिकाणी 10 होईल. परत हा शेजारी या शेजाऱ्याला उसना देईल म्हणजे या ठिकाणी 9 शिल्लक राहतील आणि या ठिकाणी 12 होईल. 12 - 8 इज इक्वल टू 4. Here remaining 9 - 6 is equal to 3. Here remaining 7 - 1 is equal to 6. 9 - 8 is equal to 1. 6 - 5 is equal to 1. 7 - 0 is equal to 7 and 4 - 3 is equal to 1. So our answer is 17,11,634. दिलेल्या ऑप्शन मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 17 पासून स्टार्ट झालेलं फक्त एकच ऑप्शन आहे आणि तो म्हणजे ऑप्शन नंबर ए. या आन्सर आपलं या ठिकाणी करेक्ट असणार आहे ऑप्शन नंबर ए 17,11,634. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 16. बिलियन्स पिरियड कन्सिस्ट ऑफ द प्लेसेस डॅश डॅश. ओके. बिलियन्स पिरियड. ओके. आता हे जे सिस्टीम आहे पहा कोणती काय सांगितलेलं आपल्याला बिलियन पिरियड्स असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपण जे काही नंबर या ठिकाणी पाहतो तर काही नंबर्स म्हणजे इंडियन सिस्टीमनुसार हे जे पिरियड्स असतात तर स्टार्टिंगला हे पिरियड्स 3 चे असतात पहा आपल्याकडे 1s 10s 100 आणि त्यानंतरचे जे पिरियड्स असतात ते आपले 2 चे पिरियड्स असतात म्हणजे 1000 असेल 10,000 असेल लाख असेल 10 लाख असेल. परंतु इंटरनॅशनल सिस्टीममध्ये हे जे पिरियड्स असतात हे पिरियड्स 3 चे असतात. ओके. 3 डिजिटचे असतात म्हणजे स्टार्टिंगला काय असेल पहा या ठिकाणी 1s प्लेस 10s प्लेस 100 प्लेस त्यानंतर काय असेल 1000 10,000 आणि त्याच्या पुढे काय असतं 100,000. ओके. त्यानंतर असेल मिलियन 10 मिलियन आणि त्यानंतरचा जो काही पिरियड असेल तो कोणता असणार आहे 100 मिलियन. तर आता तसेच पिरियड आपल्याला बिलियन्सच्या बाबतीमध्ये पाहायचे म्हणजे काय असणार आहे बिलियन 10 बिलियन आणि 100 बिलियन असणार आहे. ओके. तर दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं ऑप्शन नंबर बी मध्ये बिलियन 10 बिलियन
100 बिलियन हे त्याचे काय असणार आहेत, पिरियड्स असणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन नंबर बी हे आपलं करेक्ट असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17 यामध्ये पाहूया. अरेंज द फॉलोइंग इन डिसेंडिंग ऑर्डर. ओके, अरेंज द फॉलोइंग इन डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमानं या ठिकाणी लिहायचं आहे. तर यामध्ये जे जे दिलेलं आहे ते आपण स्टार्टिंगला या ठिकाणी पाहूया. जे 100 मिलियन 100,000 100 असं या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, म्हणजे जे दिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी स्टार्टिंगला काय करावं लागेल, तर ते आपण वर्ड्समध्ये दिलेलं आहे, तर त्याला आपल्याला नंबर्समध्ये लिहायचं आहे. कशामध्ये लिहायचं आहे, नंबर्समध्ये. 100 मिलियन. ओके, म्हणजे आता हे जे काही नंबर्स दिलेले आहेत हे नंबर्स कोणत्या पद्धतीने दिलेले आहेत पहा, इंटरनॅशनल सिस्टीमनुसार दिलेले आहेत. कोणत्या, इंटरनॅशनल. तर स्टार्टिंगला 100 मिलियन 100,000 100 असं सांगितलेलं आहे. तर आपल्याला नंबर्स हे याच्यापासूनच स्टार्ट करायचे पहा. ओके, या 100 पासूनच. ओके, हे 100, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे 100,000. ओके, हे 100,000. ओके, आणि त्यानंतर 100 मिलियन. ओके, तर हे जे इंटरनॅशनल सिस्टीम असेल त्याच्यामध्ये जे काही पिरियड्स असतात ते कसे असतात, स्टार्टिंगला 100 असेल, त्यानंतर 1000 असेल आणि त्याच्यानंतर मिलियन असतात. ओके, म्हणजे हे 100 मिलियन 100,000 100 हा नंबर या ठिकाणी तयार झालेला असेल. ओके, जे नंबरचा. ओके, फक्त आपण काय केलेलं आहे, हे वर्ड्समध्ये दिलेलं आहे, हे आपण नंबरमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर के नंबर काय सांगितलेलं आहे, 10 crore 1,10,000. ओके, तर आता हे आपल्याला इंडियन सिस्टीमनुसार दिलेलं आहे, तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. ओके, 10 crore असं सांगितलेलं आहे पहा. ओके, 10 crore 1,00,000. ओके, 10 crore 1,00,000 आणि पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला, 10 सांगितलेलं आहे. ओके, हे अशा पद्धतीनं. ओके, तर काय येईल स्टार्टिंगला पहा, 10 crore 1,10,000 अशा पद्धतीनं इंडियन सिस्टीमनुसार हा नंबर तयार होईल. त्यानंतर पुढे दिलेला आहे एल नंबर. ओके, एलला काय दिलेलं आहे पहा, 100 मिलियन 10,010 असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हा जो नंबर दिलेला आहे एल नंबरचा तो कसा दिलेला आहे, इंटरनॅशनल सिस्टीमनुसार दिलेला आहे. ओके, तर स्टार्टिंगला काय सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये आपण उलट जाऊया म्हणजे कशामध्ये, या इंटरनॅशनल सिस्टीमनुसार. ओके, 100 मिलियन 10,000. ओके, आणि 10 असं सांगितलेलं आहे, म्हणजे हे 10 अशा पद्धतीनं आणि पुढे काय सांगितलेलं आहे, 10,000 किती सांगितलेलं आहे, 10,000 असं आणि पुढे 1 मिलियन सांगितलेलं आहे, म्हणजे हे अशा पद्धतीचं असणार आहे. 1 मिलियन 10,010 अशा पद्धतीचा नंबर या ठिकाणी तयार होईल. त्यानंतर एम नंबर पहा काय सांगितलेलं आहे आपल्याला, 10 crore 1,01,110 म्हणजे हा नंबर परत इंडियन सिस्टीमनुसार या ठिकाणी नंबर दिलेला आहे 10 crore. ओके, जे दिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. 10 crore 1,01,110 सांगितलेलं आहे पहा. ओके, 110, तर ते आपण लिहूया 110. ओके, तर आता हे पूर्ण नंबर्स आपण काय केलेले आहेत, हे नंबर्स या ठिकाणी डिजिट्समध्ये लिहिलेलं आहे. आता हेच नंबर आपल्याला काय करायचं आहे, डिसेंडिंग ऑर्डरनुसार लिहायचं आहे. ओके, तर याच्यापैकी सर्वात मोठा जो नंबर असेल, ओके, तर आता पहिला जो नंबर आहे किती डिजिटचा आहे पहा, 3 + 3 + 3 म्हणजे किती, 9 डिजिटचा नंबर आहे हा. त्यानंतर के नंबरचा किती डिजिटचा आहे पहा, 2 + 2 4 + 2 6 आणि 6 + 3 9 डिजिटच आहे. त्यानंतर एल नंबरचा किती आहे पहा, 1
3 + 3 6 आणि 1 हे 7 डिजिट नंबर आहे. ओके. आणि एम नंबरचा पहा कितीचा आहे, 2 + 2 4, 4 + 2 6 आणि 6 + 3 किती 9 आहे. आता हे जे 9 डिजिट वाले नंबर्स आहेत तर त्याला आपण काय करूया, इंटरनॅशनल सिस्टीमनुसारच त्याचे पिरियड्स आपण या ठिकाणी घेऊया. ओके. म्हणजे अशा पद्धतीनं पहा हे असं असेल, परत हा नंबर अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी तयार करूया. ओके. हे पण या ठिकाणी पहा कोणता नंबर तयार होईल, मग हा के नंबरचा 100 मिलियन 100,000 10. ओके. आणि हा नंबर कसा तयार होईल, हा पण 100 मिलियन ओके 100,000 110. म्हणजे जे काही याच्यापैकी बिगेस्ट जो नंबर असणार आहे. ओके. म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरला आपण सर्वात बिगेस्ट नंबर स्टार्टिंगला लिहावा लागतो. तर म्हणजे यामध्ये जे काही नंबर आहे ते नंबर कुठे आहेत, या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी 110 आहे, या ठिकाणी 100 आहे, बाकी सगळं सेम आहे आणि या ठिकाणी 10 आहे. म्हणजे स्टार्टिंगला कोणतं येईल पहा, आपलं एम नंबर येणार आहे स्टार्टिंगला. त्याच्यानंतर स्मॉलर नंबर याच्यापेक्षा जे येईल, त्याच्यापेक्षा स्मॉलर कोणता येणार आहे, के येईल, आणि सर्वात छोटा म्हणजे कोणता येणार आहे, एल येणार आहे. ओके. म्हणजे दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर काय पाहू शकतो पहा, एम जे के एल. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी आपला आन्सर करेक्ट असणार आहे, ऑप्शन नंबर बी. ओके. तर हा प्रश्न सोडवत असताना पहा आपल्याला या ठिकाणी खूप वेळ लागलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. ओके. तर हेच आन्सर आपण ट्रिक्सच्या माध्यमातून कशा पद्धतीनं सोडवलं असतं पहा. तर काय करावं लागेल आपल्याला, या ठिकाणी हे जे काही नंबर्स दिलेले आहेत वर्ड्समध्ये तर त्याला आपण स्टार्टिंगला याच्यामध्ये लिहिलं असतं, कशामध्ये, डिजिट्समध्ये. डिजिट्समध्ये लिहिल्याच्या नंतर हे 9 डिजिट, हे 9 डिजिट, हे 9 डिजिट. ओके. आणि एल नंबरचा जो आहे तो किती डिजिटचा नंबर आहे, 7 डिजिटचा नंबर आहे. म्हणजे एल हे सर्वात शेवटी येणार होतं. ओके. मग दिलेल्या ऑप्शनमध्ये एल सर्वात शेवटी असलेला ऑप्शन फक्त एकच आहे, ऑप्शन नंबर बी. अशाही पद्धतीनं आपण जे काही आपला आन्सर आहे ते फाइंड आउट करू शकतो, जेणेकरून आपल्याला आपला वेळ या ठिकाणी वाचला पाहिजे. आणि वेळ वाचवण्यासाठी सुरुवातीला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये आपला जो वेळ आहे तो वेळ कमीत कमी वेळ लागेल. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 18. फॉर्म द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर युजिंग द डिजिट्स 1 0 3 5 6. Each digit used only once, such that 1 is at the tens place. 1 is at the tens place. ओके. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एक 5 डिजिट नंबर कसा, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ईच डिजिट युज्ड ओनली वन्स, आणि प्रत्येक डिजिट हा आपल्याला एकदाच या ठिकाणी यूज केलेला असला पाहिजे. ओके. म्हणजे जे काही दिलेले डिजिट्स आहेत हे आपल्याला काय करावं लागतील, डिसेंडिंग ऑर्डरनुसार या ठिकाणी लिहावे लागतील. ओके. कोणकोणते डिजिट्स दिलेले आहेत ते 1 0 3 5 6. ओके. आता आपल्याला यांच्यापासून काय करायचं आहे, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर या ठिकाणी तयार करायचा आहे, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. आता ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर तयार करत असताना काय करायचं म्हणून सांगितलं आपण, जे काही दिलेले डिजिट्स आहेत हे डिसेंडिंग ऑर्डरनुसार. ओके. म्हणजे स्टार्टिंगला सर्वात मोठा डिजिट आपल्याला या ठिकाणी घ्यायचं, कोणता आहे सर्वात मोठा, 6 आहे. त्यानंतरचा 5, त्यानंतर 3, त्यानंतर 1, त्यानंतर 0. ओके. म्हणजे आपण तयार केलेला नंबर कोणता आहे, 65,310. 65,310 आहे. आणि परत या ठिकाणी काय सांगितलेले पहा, सच दॅट 1 इज ॲट द टेन्स प्लेस. तर हे 1 कोणत्या प्लेसला आलेला आहे, आपला ऑलरेडी टेन्स प्लेसलाच आलेला आहे. म्हणजे आपला आन्सर हे करेक्ट असणार आहे. म्हणजे कोणता आन्सर येणार आहे, 65,310. आणि दिलेल्या ऑप्शनमध्ये जर या ठिकाणी पाहिलं 65,310 हे ऑप्शन नंबर
बी या ठिकाणी आपलं करेक्ट असणार आहे, ऑप्शन नंबर बी. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 19. अ सर्टन 9-digit number has only 2s in ones period, only 3s in 1000 period, and only 1s in million period. What is the place value of digit at 1000 place? ओके, तर स्टार्टिंगला आपल्याला क्वेश्चन थोडासा व्यवस्थित या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. काय सांगितलेलं आहे, अ सर्टन 9-digit number हॅज ओनली 2s in ones period. ओके, काय सांगितलेलं आहे, एक 9-digit नंबर आहे असं सांगितलेलं आहे आपल्याला. ओके, आणि हे जे सिस्टीम दिलेली आहे ही इंटरनॅशनल सिस्टीम आहे, आणि या इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये काय सांगितलेलं आहे पहा, ओनली 2s in ones period. ओके, म्हणजे हे जे आपण पिरियड्स पाहिलेले होते 3-3चे पहा, म्हणजे स्टार्टिंगला 1चं असेल, त्यानंतर 1000चं असेल, त्यानंतर मिलियन असेल. ओके, तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, वन्स पिरियडमध्ये फक्त 2च असणार आहे. वन्स पिरियडमध्ये काय असणार आहे, फक्त 2च असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं पहा, 2s in ones period हे 2 वन्स प्लेसला असणार आहे. ओनली 3s in 1000 पिरियड. ओके, म्हणजे 3 कोणत्या ह्याला असणार आहे, 1000 पिरियड्सला असणार आहेत, म्हणजे फक्त 3 असणार आहेत हे 1000ला. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, ओनली 1s in million period. ओके, आणि 1 हे कुठं असणार आहे, हे मिलियन पिरियडला असणार आहे. आणि पुढे काय विचारलेलं आहे, व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट 1000 प्लेस. ओके, तर आता 1000 प्लेसला कोणता डिजिट आहे पहा. ओके, 1s प्लेस, 10s प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, आणि हा 10,000 प्लेस. आपल्याला विचारले 1000 प्लेसचंच. 1000 प्लेसला आहे 3, म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू किती असणार आहे, 3000 असणार आहे. ओके, फक्त प्रश्न थोडासा व्यवस्थित समजून घेणे गरजेचं आहे, आणि त्यानुसार आपला आन्सर या ठिकाणी 3000, ऑप्शन नंबर ए 3000 हे आन्सर करेक्ट असणार आहे. आजचा आपला हा शेवटचा प्रश्न क्रमांक 20. ओके, प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू आर ऑलवेज इक्वल ॲट विच प्लेस. ओके, या अगोदर एक प्रश्न पाहिलेला होता पहा आपण, त्याच्यामध्ये आपण एक सांगितलेलं होतं, आय थिंक 12 नंबरचा काहीतरी क्वेश्चन होता. ओके, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं आपण पहा, 0 आणि 2च्या प्लेस व्हॅल्यूचं सांगितलेलं होतं. सेम असाच प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. काय विचारलेला आहे पहा, की प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू आर ऑलवेज इक्वल ॲट विच प्लेस, म्हणजे कोणत्या प्लेसला एखादा जो नंबर दिलेला असेल तो त्याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सेमच असणार आहे. ओके, तर आपल्याला माहिती आहे की वन्स प्लेसला, कोणत्या प्लेसला, वन्स प्लेसला, म्हणजे युनिट प्लेस असेल किंवा वन्स प्लेस असेल, त्या प्लेसला कोणताही जर डिजिट असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू ही नेहमी सारखीच असते. ओके, मग दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ऑप्शन नंबर बी वन्स प्लेस हे आन्सर आपलं या ठिकाणी करेक्ट असणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण 11 to 20 पर्यंतचे क्वेश्चन आणि आन्सर या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारच्या विविध प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी सराव करायचा आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळो हीच अपेक्षा. थँक्यू. नक्कीच सदरील व्हिडिओ हा आपल्याला आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.